प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांना सलाम. प्रियजनांनो, उष्णता खूप आहे. उन्हाळ्याची काळजी घ्या. विशेषतः चांगल्या प्रकारचं अन्न फळं वगैरे खा. त्याच्यामुळेच मी आज खूप उष्णता असल्यामुळं व्हिडिओ करत असताना आजकाल मी कोट घालत नाही, कारण खूप उष्णता आहे आणि उष्णतेमुळं आणि ते कोट जर घातला तर त्याच्यामुळं बऱ्याच अडथळे येऊ शकतात, म्हणून मी टाळत आहे सध्या. पण प्रियजनांनो, जो महत्वाचा विषय आम्ही शाबा शाळेमध्ये शिकत आहोत आणि तो शाबा शाळेचा धडा जो 5वा आहे, त्याच्यामध्ये रविवारचा जो भाग आहे ना, त्याला समय किंवा वेळ म्हणण्यात आलेला आहे. वेळ, ही वेळ काय आहे तर देवा संगती घालवण्याची वेळ. देवाच्या वचनाचा अभ्यास करत देवा संगती घालवण्याची वेळ. प्रियजनांनो, आजचा जो मी तो विषय म्हणजे बायबल वाचताना कधीच घाईघाईनं बायबल वाचू नका. बायबल वाचताना घाई करू नये. देवाचं वचन स्पष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रियजनांनो, देवाचं वचन हे केवळ वाचण्यासाठी नाही आहे, तर ते जे देवाचं वचन आहे ते समजून घेण्यासाठी, मनात साठवण्यासाठी आणि जीवनात ते आचरणात आणण्यासाठी आहे. त्यातून काहीतरी शिकण्यासाठी आहे. घाईघाईने बायबल वाचल्यास कदाचित प्रियजनांनो तुम्हाला शब्द माहित होतील त्याच्यामध्ये काय आहे ते, पण त्या शब्दांचा अर्थ तुमच्या आणि माझ्या हृदयात उतरणार नाही. म्हणूनच बायबल आपल्याला शांतपणे, प्रार्थनापूर्वक आणि विचारपूर्वक समजून घेणं, वाचणं हे खूप गरजेचं आहे. बायबल असंच आपल्याला शिकवतं. प्रियजनांनो, जे आम्ही वचन वाचणार आहोत, यहोशुआचं पुस्तक 1 अध्याय आणि 8वं वचन आपल्याला सांगतं, नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखातून कधीच जाऊ नये, तू त्यावर रात्रंदिवस मनन कर. यहोशुआला सांगण्यात आलेलं हे वाक्य, परमेश्वरानं दिलेलं हे वाक्य खूप महत्वाचं आहे. प्रियजनांनो, या वचनामध्ये जे मनन करण्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे फक्त वाचणं नाही, तर ते खोलवर विचार करणं याबाबत हे वचन बोलत आहे. मनन कर म्हणजे मी तुला जे वाचायला दिलेलं आहे, तुला जे पवित्र शास्त्र मी दिलेलं आहे, त्याचं विशेष प्रकारे मनन कर म्हणून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. माझ्या प्रियजनांनो, ही सर्वात महत्वाची बाब आहे की जेव्हा आम्ही देवाचं वचन वाचतो त्यावेळेस त्याच्यावरती मनन करणं खूप गरजेचं आहे, त्याच्यावरती विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि ही बाब परमेश्वरानं यहोशुआला सांगितलेली आपल्याला पाहायला मिळते. स्तोत्रसंहिता 119 अध्याय आणि 15 वचन असं सांगतं की मी तुझ्या आज्ञांचे ध्यान करीन व तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन. देवाचं वचन ध्यानपूर्वक, लक्षपूर्वक वाचलं पाहिजे. याचद्वारे आपल्याला आपले मार्ग स्पष्ट होऊ शकतात. आपले सामर्थ्याचे मार्ग, आपले दैवी मार्ग, सार्वकालिकतेचे मार्ग, आज्ञाधारिकतेचे मार्ग, देव आपल्याशी काय बोलतो हे समजण्याचे मार्ग जर आम्ही ध्यानपूर्वक देवाचं वचन वाचलं तरच ते आपल्याला समजू शकतात आणि त्याद्वारेच आपण देवाची इच्छा जाणून घेऊ शकतो. प्रियजनांनो, 2 तिमोथेय याचा 2 अध्याय 15व्या वचनामध्ये पाऊल तिमोथेया संगती बोलत असताना खूप महत्वाची बाब बोलत आहे. पाऊल म्हणतो की सत्याचे वचन म्हणजे हे नियमशास्त्र नीट सांगणारा आणि स्वतःच देवापुढे मान्य करून दाखव. नीट सांगणारा हो, व्यवस्थित वचन सांगणारा हो, असं तिमोथेयाला पाऊलानं सजेशन दिलेलं आहे. नीट समजून सांगणं किंवा समजून घेणं, व्यवस्थित समजून घेणं, व्यवस्थित सांगणं हे खूप महत्वाची बाब आहे. कारण आपण देवाचं वचन वाचत आहोत. देवाचं वचन हलक्यात घेणं खूप चुकीची बाब आहे. ते सामर्थ्यशाली आहे, त्याच्यामध्ये दैवी ज्ञान आहे, देवाची इच्छा मानवाप्रती जी काय आहे ती प्रगट करण्यात आलेली आहे. म्हणून प्रियजनांनो, बायबल हे खूप महत्वाचं आहे की जेव्हा आम्ही ते साधं सिंपल न घेता ते दैवी वचन आहे म्हणून त्याचा आम्ही विचार केला पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे आणि ते घाईघाईनं न वाचता चांगलं व्यवस्थित समजून प्रार्थनापूर्वक त्याच्यातून मला काहीतरी घ्यायचं आहे या उद्देशानं, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानं ते बायबल आम्ही वाचणं गरजेचं आहे. प्रियजनांनो, बायबलमध्ये अशी काही उदाहरणं आहेत ज्याद्वारे आपल्याला शिकता येईल की देवाचं वचनाचं किती महत्व त्या लोकांना होतं. मरिया आणि मार्था यांचा जर आम्ही दाखला बघितला किंवा गोष्ट पाहिली बायबलमध्ये, लूकच्या 10व्या अध्यायामध्ये आम्ही वचन ते वाचतो
38 ते 42 वचनामध्ये मार्था आम्ही पाहतो की अनेक कामांच्या मध्ये व्यस्त होती. येशू ख्रिस्त तिच्या घरी आला होता. मार्था अनेक कामांच्या मध्ये व्यस्त होती, पण तिची बहीण मरिया येशूच्या पायाशी बसून, त्याच्या पायाजवळ बसून तो जे काय बोलत आहे ते शांतपणे, वचन शांतपणे ऐकत होती. त्यावेळेस बायबल लिखित नव्हतं, त्यावेळेस ते मुखातून बोललं जायचं. आणि मग ही जी मार्था आहे, मरिया आहे सॉरी, ती शांतपणे बसून देवाचं वचन ऐकत होती. घाई ऐकत नव्हती, शांतपणे बसून ती वचन ऐकत होती म्हणण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर येशू 42व्या वचनामध्ये तिला म्हणाला, मरियेने उत्तम भाग निवडलेला आहे. देवाचं वचन शांतपणे ऐकण्याचा, देवाचं वचन व्यवस्थित रीतीने ऐकण्याचा तिनं जो भाग आहे तो निवडलेला होता. देवाची सेवा करणं हे खूप महत्वाचं आहे, पण देवाचं वचन समजून घेणं अधिक महत्वाचं आहे. देवाचं वचन आम्ही व्यवस्थित रीतीनं समजून घेणं गरजेचं आहे. प्रियजनांनो, आम्ही प्रेषितांची कृती 17 अध्यायामध्ये जर बिरुया येथील मंडळीचा जर इतिहास वाचला तर त्या बिरुया येथील लोक मोठ्या उत्सुकतेने त्यांनी वचन स्वीकारलं म्हणून सांगण्यात आलेलं आहे. ज्या काही त्यांना बायबलमध्ये किंवा सांगण्यात येत आहे सेवकांच्याकडून, त्या गोष्टी खऱ्या आहेत की नाही हे ते दररोज शास्त्रामध्ये तपासून पाहत होते. रोज ते शास्त्रामध्ये पाहत होते की येशूबद्दल आम्ही ज्या गोष्टी ऐकत आहोत त्या खऱ्या आहेत किंवा नाही. प्रियजनांनो, बिरुया येथील ही मंडळी रोज शास्त्र तपासून पाहत होते असं बायबलमध्ये प्रेषित 17:11 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यांनी घाईने विश्वास न ठेवता देवाकडे आले नाही. त्यांनी उलट धीम्या गतीने विश्वास विचारपूर्वक ठेवला आणि धीम्या गतीनं किंवा व्यवस्थित किंवा समजून उमजून प्रार्थनापूर्वक शास्त्राची तपासणी केली आणि ते शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. प्रियजनांनो, आज अनेक लोक बायबल पूर्ण करण्यासाठी वाचत असतात. माझं बायबल या टार्गेटमध्ये संपलं पाहिजे, पण त्याद्वारे आमच्या जीवनामध्ये सार्वकालिकता येईलच याची खात्री आहे. आमचं जीवन जे आम्हाला समजायला पाहिजे ते समजेलच असं त्याद्वारे सांगता येत नाही. परंतु प्रियजनांनो, देवाला आपली घाईनं देवाचं वचन वाचणं हे नाही पाहिजे, तर आपले जे लक्ष आहे देवाच्या वचनाकडे लागलेलं जे लक्ष आहे ते देवाला पाहिजे आहे. प्रियजनांनो, कमी प्रमाणात बायबल वाचा. जास्त वाचलं पाहिजे ते फटाफटा वाचून घाईनं संपवलं पाहिजे याची काही गरज नाही. कमी प्रमाणात बायबल वाचा, पण ते खोल पद्धतीनं वाचा, सखोल अभ्यासपूर्वक वाचा. लवकर संपवण्याच्या ऐवजी ते बायबल तुम्ही जे वाचत आहात ते त्याचा अर्थ समजून घ्या आणि मग वाचा. प्रार्थना करून बायबल वाचा. देवाला विचारा बायबल वाचण्याच्या अगोदर, प्रभू आज तू मला, मी तुझं देवा वचन वाचणार आहे, त्या वचनातून आज तू मला काय शिकवणार आहेस हे तुम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करा. प्रियजनांनो, बायबल हे केवळ एक पुस्तक नाही किंवा केवळ एक ग्रंथ नाही, तर ते देवाचा जिवंत आवाज असा आहे. घाईने जर हा देवाचा शब्द वाचला तर ते कदाचित शब्द तुम्हाला माहित होतील त्याच्यामध्ये काय आहे ते, पण ध्यानपूर्वक वाचल्यास त्यामधून परमेश्वराची भेट नक्की होईल. वचन फक्त वाचू नका किंवा देवाचं वचन बायबल फक्त वाचू नका, तर ते वचन जगायला शिका. म्हणजे आपण देवाच्या वचनामध्ये अधिक प्रमाणात वाढत आहोत. देव बाप तुम्हाला परमेश्वर तुमची काळजी घेऊ आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादाने भरो. आमेन.